म्हटलं जाऊ दे घेऊन पाहिलं होतं आपल्याला जायचं आहे. हो नाही माझ्या बाबतीत नाही करत पण ती मॅडम तशी. हा अरे बाकीच्यासाठी करतात पण मी आतापर्यंत जेवढे म्हटले की नाही. हो तर आता मी का बरं जाते तर मला तसंही समजा इंटरेस्ट आहे. हा आणि तसा हा आता 8 दिवस आपल्याला आराम मिळतोच बघा. हा त्याच्यामुळे मग मी जाते. तर मी माझीच गाडी घेऊन जाते. पण मी मॅडमला जेवढे पैसे माहिती ती नाही नाही म्हणत. म्हणजे मला तरी नाही नाही म्हणत आणि ती देते पण मला लगेच पेमेंटमध्ये तर नाही नाही त्यांची इथे इंटरेस्ट नाही आहे पण मग मी हा मॅडमनी मग ती हा हो मी तर आता सोडायचा विचारच करत होते. तर शैलेचा फोन आलाच होता मला पुंडेच्या त्या ऑफरला कोणतं ते बाबुळगाव आहे ना तिथं पाहिजे म्हणे. तुम्ही बाई जसे पैसे वाढवले तसे बाई लगेच होच म्हटलं. नाही म्हटलंच नाही. अं, त्यामुळे मग ते पण काहीतरी आंबे पर 75 देणारच होते. हा हा पण मग ते कसं आहे तर त्यांचं ऍडमिशन झाल्यानंतर मग जरा त्यांचं हे होते कारण त्या कांद्याचा पाऊस होतं. तर त्या दिवशी मॅडम थांबल्या होत्या तर तिथे मी इकडे आली तर ते तसंच झालं. म्हणजे आता आपल्याला नाही काय तिथे एका महिन्यात लगेच पगार होत तरी जाते दुसऱ्या महिन्यात. हा तर तिथे त्यांची 3-3, 4-4 महिने मग ते पगार होत नव्हता. हा मग ते काय सारखं सारखं होते. मग आपल्याला कसं पगार नाही झाले हे तर आपण विचारतच नाही कधी पण आला असतं तर विचारलं नाही आपण. हा 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 म्हणून मग म्हटलं पाहिजे नाही केलं तेवढं तरी रेग्युलर आहे की आपण म्हटलं मला 90,000 पाहिजे तर 90च घ्या. हा 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 आणि त्यामुळे मला की मॅडम तुमचं नाव पण पाठवलंय म्हणे एमडीच्या गाडीसाठी. म्हटलं बरं का म्हटलं जेव्हा एमडी सुरू होईल तेव्हा पहा मी किती सांगते पेमेंट. आणि आता 70 जरी झालं असेल वयाचं तरी मी 70 विचारलं हे करणार. कारण ते कधी कधी कंटाळ येते आणि आता तेवढा अभ्यास होत नाही तेवढा स्टॅमिना नाही अभ्यास करायला तेव्हा. तरीच तर आता ते पेपर ती स्नेहाराव चालली गेली सोडत होते एक रायपुरे मॅडमची अनाटॉमीची आहे तिला दिलं ना हे करायचं म्हणजे डिपार्टमेंट सगळं पहा म्हणून. आता ती पण जरा जीवच काढते हे नवीन. हा हा आणि आता मॅडमला आमच्या डिपार्टमेंटचा माणूस का बरं भेटत नाही मला हेच कळत नाही. नाही हा 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 हो त्यांना पोटामध्ये गेले ते नाही नवले सर काबर गेले मला कळलंच नाही. हो हा 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 हो मग मला वाटते वाघमारे सरांच्या मग 1 लाखापेक्षा कमी होत. हा हो ते म्हणजे वाघमारे सरांच्या शाळेत विदर्भ बाहेर कॉलेजचे आहे फार आपण त्यांचा एवढा संबंध देतो स्वतः जेव्हा म्हणजे संघटना देतो पण ते जरा जास्तीतच नियम त्यांना माहिती नसेल काही सांगतात पण प्रवाहामध्ये राहत नाही ते आणि प्रवाहामध्ये राहण्याचे काम होत नाही. आणि मग कोणी काही त्यांना हा एवढं आता मला वाटतं त्यात साखरकर मॅडम आणि ते वाघमारे सर ते मला वाटते सोबत होते वाटते एमडीला असं काहीतरी आहे ते तर मला काही नियोजन नाही त्याचं. ते पण ते रोज जातात जरा तुझा जर पगार आहे त्याचा तर ते रोज जातात. आपण नाही जात. हा नाही हो हो मिळायचे तर तेच ते मला भेटतात नाही गेली की आता ते मग मी काय करते की ते पेपर वगैरे होतात ना पोरांचे मला किती त्या
मंडळी रायपुरी नाही करत, मी घेऊन येते घरी मंडळी त्या दिवशी आता नवीन पोरांची पिरियडिक घेतली. आता ते बिचारे टेक्निकलला काय ते पोरं ऐकणार आहे. तिला म्हटलं सामी येऊन गेली शनिवारी बोला सगळ्या पोरांना. मॅडम आलेलीच आहे सगळी पोरं. हा पाहिजे. हा हा हो नाही आता म्हटलं काय ती कोणती करत नाही. मग पोरांचं थोडंसं तरी व्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. जाऊ द्या भाऊ होते आपल्याकडून तर करा. हा हम्म, हम्म. हो नाही तर बाई सोडतच नाही ना. हम्म. हो 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 नाही आता ते आता हो आता मी 64 होईल मला मिळणार आहे. मग ते एक वर्ष हे जर 70चं आलं तर डायरेक्ट 1,00,000 तुम्ही पगार मागायचा संपला विषय. आणि आठवडा महिन्यातून 3 वेळा मी येणार आहे. आता मग मॅडम म्हणे त्या दिवशी ते सावित्री फुलेचा कार्यक्रम होता. तर म्हणे मॅडम तुम्ही आला नाही. हो म्हटलं मी केव्हा आली. म्हटलं तुमचं भाषण व्हायच्या आधीच आली का मी. म्हटलं आता इथं जाऊन बसलं पेपर तपासायला राहायचं. मी पेपर तपासत होते म्हटलं डिपार्टमेंटला. त्यांना एकदम बरं वाटलं की बा गंजावाने पेपर तपासत बसले. म्हणजे ते पोरांचं रिझल्ट नाही करायचं म्हटलं ते पहा म्हटलं करा म्हणून करायचं. हा हो आता ते प्रेझेंटेशन असते की नाही. त्यांनी आढावा घेतला. त्यांनी आता मी सांगून दिलं ती दुसरी ऐश्वर्या आली. आता ती पहिलीची ऐश्वर्या गेली, दुसरी आली तर दुसरी पोरगी चांगली आहे. म्हणजे काही असं आपले गावाला लोक चांगले बोलतात. हा हा मग ती म्हणे मॅडम आता मी हे कसं करायचं. म्हटलं बघ तू काही जास्त डोकं लावू नको. रोज म्हटलं तू प्रॅक्टिकल घेताना म्हटलं ते प्रेझेंटी तुझ्यावर राहते आणि तुझ्याला समजतं म्हटलं तुला की 8 दिवस हे पूर्ण होतं की नाही, ही पूर्ण होते की नाही. तर आपल्या एक्झिबिट लावायची म्हटलं कोणी पाहत नाही म्हटलं प्रेझेंटी. आणि काही झालं तर मी आहे म्हटलं शेवटी पाहायला. अप्रॉक्सिमेटली म्हटलं फक्त दर महिन्याची तयार करून ठेव म्हटलं. हा 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 त्याच्यामुळे तिला म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको म्हटलं. फक्त अप्रॉक्सिमेटली लावा म्हटलं. ते कमिटीवाले काही ती प्रेझेंटी पाहत नाही म्हटलं. ते फक्त कागदच पाहतात म्हटलं. फक्त दर महिना संपला की 2 दिवसांनी प्रेझेंटी लावून घ्यायची म्हटलं. पूर्ण अप्रॉक्सिमेटली लावा म्हटलं. तुम्ही पण पाहत नाही म्हटलं. त्या गायत्री मॅडम ती पाहत नाही म्हटलं. साखरकर मॅडमही पाहत नाही. म्हणजे कमिटीच ते तेवढे पाहत नाही. तर ते मॅडम साखरकर मॅडमने म्हटलं ना त्या दिवशी ती त्या सगळ्या डिपार्टमेंटचे बसले होते वाटते. ती पण गेली इथं घेऊन. तर म्हटलं म्हणे पाहिजे यांच्या डिपार्टमेंटला कोणी करायला नाही. त्यांचं पण काम अपडेट आहे. ते सांगत मला ऐकायला. मी म्हटलं हा हा काही काही गोष्टी इतक्या नका लावायचं नसतात म्हटल्या पोरं गिऱ्यांच्या प्रेझेंटी. आम्ही अख्खा आमचं आयुष्य गेलाय म्हटलं ते आता कोणी पाहत. हा आणि मग मॅडमला म्हटलं मॅडम मला ते तुम्ही काय लावलं म्हटलं 1 2 3 4 5 द्यायला ए आणि पी दिलं पटकन म्हणजे म्हटलं काम. ते म्हटलं ते काउंटरचं करायचे म्हटलं एक माणूस नाही म्हटलं. आणि कसं काम होणार आहे म्हटलं. आता तुम्ही मी सांगते म्हटलं तुम्हाला माझ्या डिपार्टमेंटसाठी ए आणि पी करा म्हटलं आता. हा हा तेच त्याच्यामुळे तिला म्हटलं तू काही लोड घेऊ नको. फक्त लावून ठेव मी त्याच्यात सही मारते. काही काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. हा नाही नाही हम्म. हा नाही नाही आपल्यालाही त्रास होतो मग.